नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। नवी कोपरखेरणेत उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेला खिंडार। असंख्य पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत केला प्रवेश। कोपरखेरणे परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवा सेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवा सेनेत प्रवेश केला। मुख्य पदाधिकाऱ्यांसह एकूण 450 कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचे युवा सेनेत प्रवेश केल्याने कोपरखेरणेत उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना खिळखिळी झाली आहे। शिवसेना उपनेते विजय नाहटा, महाराष्ट्र राज्य युवा सेना कार्यकारिणी सदस्य मोमित चौगुले, नवी मुंबई जिल्हा महिला संपर्क प्रमुख दमयंती आचरे, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख शीतल कचरे, ऐरोली विधानसभा युवा सेना प्रमुख सौरभ शिंदे, शहर प्रमुख विजय माने, माजी नगरसेवक रामदास पवळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। शहर सहसंपर्क प्रमुख सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा सर्वांनी हाती घेतला आहे। शिंदे गटाच्या युवा सेनेत प्रवेश करणाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे पदाधिकारी नरेश सकपाळ, आकाश ताजने, ऋषिकेश कुंभारकर, सचिन कोंढाळकर, उत्तम शेवडे, धनाजी सुर्वे या पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी युवा सेनेत प्रवेश केला। सहसंपर्क प्रमुख सचिन कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईत युवा सेना सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत नवी मुंबई शिवसेनेत सर्वाधिक पक्ष प्रवेश होत असून शिवसेना हा नवी मुंबईतील क्रमांक 1चा पक्ष असल्याच्या प्रतिक्रियाही शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केल्या। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं कार्य आणि मला जेवढी माहिती आहे आणि आदरणीय चौगुले साहेब असतील, नाहटा साहेब वारंवार मुख्यमंत्री साहेबांच्या संबंधित म्हणजे संपर्कात असतात। डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, आपल्या नवी मुंबईचे विषय असतील, वारंवार नाहटा साहेब चर्चेत असतात, कुठलेही असतो। आता मला वाटतं मागच्या वर्षीच आम्ही उदयजी सामंत साहेबांची मीटिंग झालेली SRA विषय, आमच्या चिंचपाडा असेल, दिघा, पुन्हा ऐरोली परिसर असेल, तर नाहटा साहेबांनी चांगली भूमिका मांडली, चांगले विषय मांडले नाहटा साहेब, श्री चौगुले साहेबांनी। पण काही कारणाने तिथं सुद्धा राजकारण झालं, काम चाललेलं आहे। नाहटा साहेबांचा सरकार त्यांच्या माध्यमातून होत आहे।
शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहे. आपण पाहिलं असेल काल देखील नेरूळमध्ये 600 लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्याच्यामध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख आणि उबाटाचे जे लोक आहेत, अनेक पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला. आणि त्याच्यापेक्षा आज मला विशेष आनंद असा होतो आहे, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सुमारे 400 तरुणांनी जे उबाटामध्ये काम करत होते युवासेनेचं, त्यांनी सन्माननीय नरेश सपकाळ, आकाश ताजने, कुंभारकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल की नव्या मुंबईमध्ये फक्त आणि फक्त शिवसेनेमध्येच प्रवेश होतो आहे. सगळ्या तरुणांना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचं ते जे काम करत आहेत त्याचं अतिशय आकर्षण आहे आणि मोठ्या प्रमाणावर सगळ्या लोकांना मदत होत असल्यामुळं सगळी मंडळी शिवसेनेमध्ये येत आहेत. या सगळ्या तरुणांचं, या 400 तरुणांचं मी शिवसेनेमध्ये निश्चितपणानं स्वागत करतो. आमची तरुण टीम या ठिकाणी आहे. मम्मी चौगुले साहेब आहेत, सौरभ शिंदे आहेत, सचिन कांबळे आहेत, आमच्या वरिष्ठ पदाधिकारी अचरेताई आहेत, कचरेताई आहेत, कवळे साहेब आहेत. या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या लोकांनी काम करायचं ठरवलं आहे. त्यांना निश्चितपणानं ताकद देण्याचं काम नेते मंडळी म्हणून आम्ही करू आणि त्यांच्या माध्यमातून गरीब जनतेची निश्चितपणानं सेवा करू. भारतीय जनता पक्ष आमची आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची युती आहे, त्यामुळे आम्ही एकमेकांचे कार्यकर्ते पक्षात घ्यायचं नाही असा निर्णय झाला. चला, युवा सेना उबाटा गटाचे 400 ते 500 युवा सैनिक आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांसह आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार आणि लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्या जे कामाचा महाराष्ट्रामध्ये धडाका चालू आहे, त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे, ही सर्व महाराष्ट्राच्या जनतेने या ठिकाणी मान्य केलेली आहे की काम करणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नोंद आहे. आज ह्याचाच एक भाग म्हणून या युवा सैनिकांना की आपल्याला खरोखर न्याय कुठे भेटेल, खरोखर काम कोण करते, ह्या माध्यमातून ह्या सर्व युवा सैनिकांनी आज निर्णय घेतला आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या कामाची एक पोचपावती म्हणून आज या सर्व युवा सैनिकांनी माननीय शिवसेना उपनेते विजयजी नाटासाहेब, सहसंपर्क प्रमुख सचिन भाऊ कांबळे आणि मी आमच्या माध्यमातून या ठिकाणी नरेशजी सकपाळ यांनी आपल्या सर्व युवा सेनेच्या उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी शिवसेनेमध्ये आज जाहीर प्रवेश केलेला आहे. आज जे काम करणारी मुलं आहेत, सर्व युवा सैनिक आहेत, त्यांना एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन झालेलं आहे. त्यांना शिवसेनेची काम करण्याची पद्धत पण या ठिकाणी नाटासाहेबांनी या सर्व युवा सैनिकांना मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब, श्रीकांत शिंदेसाहेब, तसेच आमचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले, आमचे उपनेते विजय नाटासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज ही युवा सेनेची संपूर्ण कोपरखैरणे पूर्ण युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, म्हणजे युवा सेना राहिली म्हणजे कोपरखैरण्यामध्ये मला वाटतं 2-3 पदाधिकारी असतील, बाकी पूर्ण युवा सेनेला पूर्ण मोठं उबाटा गटाला भगदाड पडलेला आहे. आणि संपूर्ण टीम, युवा सेनेची संपूर्ण टीम आज शिवसेना पक्षामध्ये दाखल झालेली आहे. तरी मी नरेश आणि त्याचे सहकारी या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि नरेश हा कर्तृत्वान, त्याची कुठेच कोणत्याच गोष्टीची त्याची दखल घेतली जात नव्हती. तो खूप म्हणजे खूप अस्वस्थ होता तिकडे. मग आता तो इकडे आलेला आहे, त्याच्या सर्व कार्याची दखल घेतली जाईल आणि त्याला मोठा मान सन्मान आपल्याकडून
100% भेटला जाईल. त्याचे कार्यक्रम तर तुम्ही पाहताच, खूप मोठ्या प्रमाणात त्याचे कार्यक्रम असतात. त्याचे मुलं आज जवळजवळ 400 ते 500 मुलं आज फक्त नरेशच्या प्रवेशासाठी आज जमा झालेली होती आणि सर्वांनी युवा सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. तरी नरेश आणि त्याच्या टीमचं मी हार्दिक स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 36 पदाधिकारी आहेत आणि 300-400 कार्यकर्ते होते. सध्या त्यांनी सर्वांनी प्रवेश घेतला. युवासेनेमध्ये काम करणं हे माझ्यासाठी काही नवीन नाही आहे. मी आज गेले 10-12 वर्ष मी युवासेनेमध्ये काम करतो आहे. मी उद्धव गट या शिवसेनेमध्ये मी काम करत होतो, पण कुठल्याही कामाची दखल घेतली जात नव्हती. आज त्याचप्रमाणे मी आज ह्या युवासेनेच्या कामं होत नव्हती, युवासेनेचे पदाधिकारी आहेत त्यांची कुठली कामं होत नव्हती. तेच आज जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री आहेत, त्यांचे जे काम करण्याची पद्धत आहे, गोरगरिबांची सेवा करणं, एकदम तळागाळात जाऊन गोरगरिबांना मदत करणं आणि त्यांची कुठलीही कामं असू द्या, त्यांची कामं ही साहेब मार्गाला लावतातच लावतात. जे खरोखर शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहे ना, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, असं न करता साहेबांनी 100% समाजकारण स्वतःला झोकलेलं आहे आणि त्याप्रकारे महाराष्ट्रात पूर्णभर विरोधकांना आपल्या कामानेच प्रत्युत्तर देत आहेत. त्याचप्रमाणे साहेबांचा आशीर्वाद घेऊन आज या कोपरखंडातील व इतर भागातील सर्व युवासेनांना आज विजयजी चौगुले साहेब, विजयजी नाहटा साहेब, सहसंपर्क प्रमुख सचिन साहेब पवळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला आज काम करण्याची युवासेनेला संधी दिलेली आहे. त्या संधीचं आम्ही सोनं नक्कीच करून दाखवेल आणि खरोखरच समाजसेवा काय असते हे आम्ही करून नक्कीच दाखवू. गोंडळकर आता युवासेनेच्या उबाटा गटामध्ये गेली कित्येक वर्ष काम करतो आणि युवासेना विभाग अधिकारी म्हणून मी कार्यरत होतो. आणि नंतर मी काही ॲक्टिव्हिटी ठेवली नाही भरपूर दिवस आणि नंतर आत्ता बरेच दिवस थांबल्यानंतर मला त्यांचा फोन आला की बाबा असं असं आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत, कसे आहेत. मग आपले प्रॉब्लेम समजणारा कार्यकर्ता किंवा समजणारे नेते, बाकी मंडळी, वरची मंडळी असतील, नाटा साहेब असतील, चौगुले साहेब असतील आणि त्यातल्या त्यात नरेशदादांनी मला सांगितलं की बाबा तू आता काय करतो आहेस, तर त्यापेक्षा हे कर, जे कार्यरत होताच तसंच ॲज इट इज ॲक्टिव्हिटी ठेव आणि ये ह्या कार्यामध्ये. तर त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे मग मी लगेच म्हटलं हा ठीक आहे, ओके. कारण मला विश्वास आहे की हा माणूस समाजकार्यामध्ये 1 नंबर प्रॉफिटेबल आहे आणि प्रॉपर आहे आणि समाजकार्य एवढं भारी आहे की कोणाच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम असेल ना तरी तो 2 मिनटात अर्ध्या रात्रीला उभा राहतो नरेशदादा. त्यामुळे म्हटलं मी ओके, तू जिथे जाशील तिथे मी आहेच आणि त्यामुळे मी परफेक्ट आहे आणि त्यामुळे मी हे पद स्वीकारलं आहे. आणि ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज नवी मुंबई. पुढील बातमीसाठी अपडेट राहा. प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबा.